लोणावळा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. नितीनजी ठुले यांचेही लोणावळा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंच मैदानात, फलंदाज मैदानात, क्षेत्ररक्षक मैदानात. राजमाची विरुद्ध लोहगड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर पाठवा. राजमाची विरुद्ध लोहगड. दोन्ही कर्णधाराच्या विरुद्ध कर्णधारांना विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर पाठवा. राजमाची विरुद्ध लोहगड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या. लोहगड आणि राजमाची. कर्णधार, अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या. राजमाची संघ आणि लोहगड संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या स्कोर बोर्ड अपडेट करण्यासाठी. लोहगड संघाचे आहेत, राजमाची संघाचा कर्णधार. राजमाचीचा अतिरिक्त खेळाडू वर द्या. मैदानात उतरलेले फलंदाज यशपाल आणि सचिन. विश्वास फाटक युवा नेते आणि ओल्यम यांचे लोणावळा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. विश्वास फाटक आणि ओल्यम यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर येऊन आजच्या सामन्याचं मनोरंजन घ्यायचंय. विश्वास फाटक ओल्यम यांचा पुन्हा एकदा लोणावळा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद मिलिंदजी.
सामन्यात उत्कृष्ट कंठ आणल्याबद्दल. फक्कीचं काम पूर्ण. गोलंदाज कुमार आपल्या संघासाठी पहिलं षटक. पहिलाच चेंडू भिरकावला आणि पंच. आणि गडी बाद. गडी बाद. षटकार. षटकार खेचून गडी बाद. चौकाराच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. गॅप शोधली पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का. राजमंची संघाला लोगड संघाने दिलेला पहिला धक्का. पहिल्या चेंडूवर दुसरा चेंडू कुमारचा आपल्या संघासाठी. पंकज साठी दुसरा चेंडू. एक धावेसाठी एक धाव पूर्ण यशस्वीरित्या. दोन चेंडूवर एक धावा एक गडी बाद. तिसरा चेंडू कुमारचा. सचिन साठी एका धावेकडे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवणारा लोगड संघ करो किंवा मरो या स्थितीत. एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित करून संघाची पडझड थांबवताना फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात मिस फिल्डिंग. एक धावी चोरटी घेण्यात यश. थ्रो केला परंतु गोलंदाजाच्या हातात चेंडू नाही आला आणि फलंदाजाला एक अपूर्व संधी मिळाली. या संधीचं सोनं करणार की यांना रोखण्यात गोलंदाज पुन्हा एकदा यशस्वी होणार. पाहूया पुढच्या चेंडूवर. चार चेंडू 3 धावा. पाचवा चेंडू कुमारचा. सचिन साठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावा रोखण्यात कुमारला पुन्हा एकदा यश. 5 चेंडू 3 धावा. आपल्या संघाच्या सहकार्याकडून गोलंदाजांचं पाठराखण करताना आणि त्याला चेअरअप करताना संघ जोरदार पुनरागमनाच्या स्थितीत. आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. पाहूया आपल्या संघासाठी सचिन साठी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आणि कुमारकडून उत्कृष्ट गोलंदाजी. एक षटक पूर्ण. धावसंख्या 3. अत्यंत सक्सेसफुल ओव्हर. संघासाठी पहिलंच षटक यशस्वीरित्या पूर्ण आणि धावसंख्या अवघी केवळ 3. पुढचा गोलंदाज विनोद. विनोदचा पहिला चेंडू राजमाचीसाठी. राजमाचीच्या संघाचा पहिला फलंदाज आणि चेंडू नोच्या दिशेने. पंचांचा निर्णय नो. एका धावेच्या दिशेने चेंडू तिकडे. क्षेत्ररक्षकाच्या हातात. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 5. एक षटक पूर्ण आणि संघासाठी एक यशस्वी पर्वणी. फ्री हिट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो. अतिरिक्त धावसंख्येत भर. यष्टीच्या मागे चेंडू थोपवण्यात यष्टी रक्षकाला यश परंतु नो बॉल आणि अतिरिक्त धाव 1. 6 धावा. पुढचा चेंडू आणि भिरकावला चौकाराच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातात परंतु फ्री हिट असल्या कारणानं एक धाव पूर्ण.
एक चेंडू 7 धावा. लेगॉनला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या हातात 1 धाव पूर्ण. चेंडू गोलंदाजाच्या हातात. आपल्या सहकार्याकडून गोलंदाजांचा पुन्हा एकदा पाठराखण आणि पुढच्या चेंडूसाठी त्याला प्रोत्साहित करताना सहकारी. त्याच्या पुढचा चेंडू एका धावेच्या दिशेने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू थ्रो केला परंतु तोपर्यंत फलंदाज क्रीजमध्ये. 1 धाव पूर्ण. संघाची एकेरी दुहेरी धावसंख्या वाढताना फलंदाज तर एका बाजूला आणि गोलंदाजाला भिसकवण्यात यश. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धाव. आत्ताच्या धावा 2. धावसंख्येत भर. धावसंख्या 11. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एकाच्या साईडला. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित करताना राजमाची संघ आणि संघाची पडझड थांबवताना संघाचे फलंदाज. पुढचा चेंडू सचिनसाठी. पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. 1 धाव यशस्वीरित्या सचिनकडनं पूर्ण. पाच चेंडू. शेवटचा चेंडू भिरकावलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट कव्हर आणि षटक संपलं. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 14. पहिल्या षटकाला अवघ्या 3 धावा होत्या परंतु अतिरिक्त धावसंख्येची भर होत होत भांगरवाडीचे युवा नेते सन्माननीय श्री महेशभाऊ पिंगळे यांचे लोणावळा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि मंचाची शोभा वाढवावी. महेशभाऊ पिंगळे यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या पुढचा गोलंदाज अनिकेत. KPL चा नावाजलेला बॉलर आणि पहिलाच चेंडू चौकाराच्या दिशेने फलंदाजाने भिरकावला परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट थ्रो. डायरेक्ट हिट परंतु दोन्ही फलंदाज आपल्या राखाण्यात सुरक्षित. दुसरा चेंडू अनिकेतचा. सचिनसाठी नोचा कॉल अंपायरचा. अतिरिक्त धाव. दुसरी चोरटी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न नाही. दोघांचं संभाषण उत्कृष्टरित्या आणि फ्रीट. आताच्या चेंडूवर मिळालेल्या 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 17. उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय श्री सागर चौधरी यांचे लोणावळा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती की व्यासपीठावर यायचे आणि आताची धावसंख्या 1. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 18. पुढचा चेंडू सचिनसाठी. अनिकेतचा पुढचा चेंडू सचिननी एका धावेसाठी समाधानासाठी प्लेट केली. धावसंख्या पूर्ण केली आणि एका धावेची संख्याला हलता स्कोरबोर्ड ठेवण्याची धुरा खांद्यावर घेऊन निघालेले फलंदाज 1-1 दुहेरी धाव घेण्यात व्यस्त. पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने चेंडू भिरकावला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. चार चेंडू 20 धावा. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकाचा 5वा चेंडू. डेड बॉल. पुढचा चेंडू. चेंडू हवेत आणि कर्णधाराच्या तिकडनं मिस कॅच आणि संधी हुकली. रनआउट साठी जोरदार अपील आणि गडी बाद. धाव बाद. झेलबादची जरी संधी हुकलेली असेल तरी धावबादची संधी मात्र हुकू दिली नाही आणि दुसरी धाव चोरटी घेण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांचा फसवला आणि अयशस्वी केलं.
एका चेंडूवर एकच धाव दिली. 5व्या चेंडूवर एक धाव देऊन संघाला एक धक्का देण्याचं काम अनिकेत यांनी केलं. सचिन यांच्यासाठी दुसरा शेवटचा चेंडू. चेंडू निर्धाव आणि षटक पूर्ण. धावसंख्या 21. 3 षटक पूर्ण. धावसंख्या 21. धावा. चौथं षटक आणि अत्यंत महत्वाचं षटक. आणि पुन्हा एकदा कुमार आपल्या संघासाठी महत्वाचं षटक घेऊन, कारण हे षटक चौथं षटक 5 ओव्हरच्या सामन्यामधलं, 5 षटकाच्या सामन्यामधलं संघाला निर्णायक स्थानी नेण्याचं काम करतो ते हे चौथं षटक. आणि या चौथं षटक स्वतः घेऊन येतोय कुमार. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 3 धावा दिल्या आणि संघाला एक भक्कम स्थितीत नेऊन ठेवलेलं होतं असा हा गोलंदाज, लोहगड संघाचा नावाजलेला गोलंदाज. आणि या गोलंदाजाचं सामना करण्यासाठी राजमाची संघाचे फलंदाज संघाचे नियम, सामन्याचे नियम कर्णधारांच्या लक्षात आणि संघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतानाच कर्णधार. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू आणि यष्टीची गडीबाद. उत्कृष्ट गोलंदाजी. फलंदाजाला चकवण्यात यश. कदमों का इस्तेमाल लेकिन कुछ काम नहीं. आणि फलंदाज स्टंपिंग आउट. यष्टीचित बाद. पुढचा फलंदाज मागील सामन्यामध्ये इंजुरी, पण संघासाठी ईर्षेसाठी मैदानात आणि पायाला झालेली दुखापत पंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना धाव घेण्यासाठी संघाकडनं अतिरिक्त खेळाडू पुरवला. कदाचित या आजच्या स्पर्धेत, या वर्षीच्या स्पर्धेमध्ये धावेसाठी दुसरा खेळाडू घेणारा हा पहिलाच फलंदाज. कुमारचा दुसरा चेंडू पाहूया आपल्या संघासाठी. दुसऱ्या 2 धाव घेण्यात यशस्वी. राजमाची संघाचे फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी. गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडूला रोखण्यात यश आलं असतं तर कदाचित एक धाव आज आपल्या इथे अडवता आली असती, वाचवता आली असती आणि संघाला ती विजयासाठी नेता आली असती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान. चेंडू गोलंदाजाच्या हातात. पुढचा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. चेंडू गोलंदाजच्या हातात. पुन्हा एकदा संघाची धुरा घेऊन आपल्या खांद्यावर एकेरी दुहेरी धाव घेण्यात फलंदाज राजमाची संघाचा. कुमारचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवण्यात यश. एका धावेवर समाधान. आणि संघाची धावसंख्या 26.
5 चेंडू, अंतिम चेंडू आणि 1 धावेसाठी. षटक पूर्ण. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 27. अवघ्या 6 धावा देऊन षटक पूर्ण केलेले कुमारनी. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूत 6 धावा. 12 चेंडूत अवघ्या 9 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. सचिनसाठी शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू. पुढील गोलंदाज सुरेश. सुरेश चौरे अंतिम षटक घेऊन आपल्या संघासाठी मैदानात. सचिनचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु सुरेश चौरे तितकाच तत्पर आणि गडी झेलबाद. दुसरा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड. अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. ऋषिकेश घारे आणि पुढचा चेंडू. ऋषिकेश घारेचा चेंडू हवेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 30. संतोष लाल याने सकाळी 122 धावा केलेल्या होत्या. सचिन लाल. पुढचा चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी कॉल व चेंडू थ्रो केला, परंतु 2 धावे यशस्वीरित्या पूर्ण आणि दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित करताना दिसतोय राजमाची संघ. संघाची हलती धावसंख्या डेड बॉल. पुढचा चेंडू. चेंडू निर्धाव आणि गडी बाद. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक तितकाच तत्पर. चेंडू गोलंदाजाच्या हातात आणि गडी बाद. आणि सुमित रनआउट. बॅक टू पॅव्हेलियन. या पुढचा फलंदाज मनीष. धावसंख्या झालेली आहे 32. 4 चेंडू 32 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 34. शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाज गोलंदाजांचा आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा कॉल आणि कीपर थ्रो. मिस फिल्डिंग आणि ओव्हर थ्रो. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. 3 धावा पूर्ण. 38 धावांचं लक्ष. शेवटच्या चेंडूवर 3 धावा. ओव्हर थ्रो. यष्टी रक्षकाकडनं 1 धाव अतिरिक्त गेली आणि 38 धावांचं लक्ष लोहगड संघाला. अडतीस धावांचं लक्ष. लोहगड संघाला
चला फलंदाज, क्षेत्ररक्षण लावून घ्या कर्णधार, वेळेचं भान ठेवा. शफिक आणि पंकज फलंदाज, तर गोलंदाजीला यशपाल. संघासाठी 38 धावांचं लक्ष्य. अभेद्य असं हे लक्ष्य पार करणार की यशपालचा संघ रोखणार. रणनीती तीच, गनिमी कावा तोच, दोघांचाही एकेरी दुहेरी धाव अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा, तर एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न हा गनिमी कावा करत फलंदाजांचा. आज पुरंदर मैदानावर रंगलेला सामना. या सामन्याचा पहिला चेंडू अतिरिक्त धाव, पंचांचा निर्णय वाईड. धाव संख्या 1, संघाची खातं ओपन झालेले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड. धाव संख्येत भर 0 चेंडू मध्ये 2 धावा, अतिरिक्त धाव सलग 2 चेंडूत. पुढचा चेंडू यशपाल आपल्या संघासाठी आणि बिचकवला. चेंडू निर्धाव टाकला आणि अतिरिक्त गेलेली धाव भरून काढली. आपल्या संघासाठी एक चेंडू निर्धाव घेऊन संघासाठी विजय साध्य करण्यासाठी यशपाल मैदानात. पुढचा चेंडू हवेत चौकाराच्या दिशेने आणि खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षणाचे खेळाडू पुढे असताना हीच ती संधी आणि हाच ती वेळ, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आणि हाच तो चौकार. धाव संख्या हलवली. दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचून धाव संख्या 6. तिसरा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात, एका धावेवर समाधान. दुसऱ्यासाठी कॉल, परंतु नाकारला. एकाच धावेवर समाधान. धाव संख्या 7. पुढचा चेंडू यशपालचा संघासाठी. पाहूया आपल्या संघासाठी यशपालचा हा चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु तत्पर लगेच सचिनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि संघाची धावसंख्या 1 ने वाचवली. धावसंख्येत भर झालेली. धावसंख्या झालेली 8. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने चेंडू, खणखणीत चौकार.
क्षेत्ररक्षणामध्ये असलेली कमतरता आणि त्या कमतरतेचा फायदा घेऊन फलंदाज मैदानात. यशपालच्या या षटकामध्ये 2 चौकारांची आतषबाजी करून संघाचा स्कोरबोर्ड धावसंख्या नेलेली आहे 13. 5 चेंडूमध्ये 13 धावा. शेवटचा चेंडू आणि एका धावेवर समाधान. विजयासाठी असणारं लक्ष काही मोठं नाही आता. गरज आहे ती फक्त एकेरी दुहेरीची. 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. विजय अगदी सुनिश्चित आहे, परंतु गोलंदाजांनी जर चेंडू निर्धाव केले तर हाच विजय त्यांच्या माथी येण्याचा पुरेपूर प्रयत्न राहील. पुढील गोलंदाज पंकेश आपल्या संघासाठी. पहिला चेंडू एका दिशेच्या धावेने लॉग आणला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु एका धावेवर समाधान. चेंडू गोलंदाजाच्या हातात. 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आणि दुसरा चेंडू घेऊन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकेरी धाव घेत धावसंख्या हलती ठेवण्याचा फलंदाजांचा पुरेपूर प्रयत्न, परंतु त्याचप्रमाणे पडझडही होऊ न देता कामा नये, तर विजय साध्य होईल. पुन्हा एकदा एक धाव. उत्कृष्टरित्या पूर्ण. आणि चेंडू नो. त्याचा पुरेपूर फायदा. अतिरिक्त धाव भेटली. त्याचबरोबर एक धाव जाऊन आणि संघाला आणखी एक सुवर्ण संधी फ्री हिट च्या माध्यमातून. आणि चेंडू हवेत आणि गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडूवर येऊन पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी पुरेपूर प्रयत्नांनी धाव यशस्वी. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. फ्री हिटचा पुरेपूर आनंद घेतला आणि धाव संख्या झालेली आहे 22. 4 चेंडूत मध्ये 22 धावांची आणि 5वा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सचिन यशपाल यांच्याकडून झेल आणि गडी बाद. संघाला पहिला धक्का. पुढचा फलंदाज कुमार. संघाची धुरा घेऊन विजयासाठी लक्ष्य साध्य करण्यासाठी कुमार मैदानात. पुढचा चेंडू पुन्हा एकच्या दिशेने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो, परंतु फलंदाज तितका चपळ आणि थ्रोच्या आतमध्ये फलंदाजाची एक धाव पूर्ण. षटक पूर्ण. धाव संख्या 23. 18 चेंडूत 15 धावांची गरज. पहिला चेंडू एका धावेच्या दिशेने. एक धाव पूर्ण. विवेक साठेचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने. विजयासाठी असणारा अवघड 18 चेंडूत 15 धावांचं आव्हान आणि पेलण्यासाठी सज्ज.
16 चेंडूत 13 धावांची गरज. विजयाला एकतर्फी, संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात. मोलाचा वाटा घेणार की निर्धाव चेंडू टाकून सामना बरोबरीत रोखण्याचा गोलंदाजांचा प्रयत्न. आणि चेंडू एक धावच्या डिक्लेअरच्या दिशेने. धावसंख्येत भर. 26 धावा. 14 चेंडूत 12 धावांची गरज. सामना अजूनही हातात गेलेला नाहीये. मौके घटते हुए हौसला बढ़ता हुआ. गोलंदाजाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नो. संघासाठी सुवर्ण संधी. धाव घेतला नाही परंतु सुवर्ण संधी अतिरिक्त धावेमध्ये भर. आणि फ्री हिटचा पुन्हा एकदा सुवर्ण क्षण. धावसंख्या 27. फ्री हिटचा चेंडू एका धावेच्या दिशेने किपरच्या हातात आणि गडी बाद. गडी धाव बाद. संघामध्ये पुन्हा एकदा चैतन्याचं वातावरण. कारण गडी बाद होण्याचा क्रम एका षटकात सलग 2 वेळा. पुढचा फलंदाज रिहान. संघाची धुरा घेऊन मैदानात. कर्णधाराला साजेशी खेळी करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला सामना बरोबरीत रोखण्यासाठी चैतन्य रूपी मनात घेऊन इच्छा. आणि पंचांचा निर्णय नो. गोलंदाजी उत्कृष्ट परंतु पुन्हा एकदा फ्री हिट. संघाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. आणि भिरकावला चेंडू चौकाराच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान. आणि षटक पूर्ण. 29 धावा. 12 चेंडूत 9 धावांची गरज. अवघ्या 3 चेंडूंचं अंतर. आणि हे अंतर रोखणार. 12 चेंडूत 9 धावांची गरज. 3 चेंडू रोखले गेले तर सामना बराबरीत. एकेरी दुहेरी धावा जर घेतल्या तर विजय साध्य नक्कीच आहे. परंतु एकेरी दुहेरी धाव जर अडवली आणि फलंदाजांना जर गनिमी कावा करून दिला नाही तर विजय क्षेत्ररक्षकाचाही नक्कीच आहे. पाहूया आपल्या संघासाठी गोलंदाज यशपाल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नामदेव पाटरे, दाद्या बांदल, अनिकेत लाटे. पुढचा चेंडू यशपालचा. आणि पुन्हा एकदा नो बॉल. आत्ताच्या 2 धावा, एक अतिरिक्त धाव आणि पुन्हा एकदा संघाला फ्री हिट. आलेलं चैतन्य पुन्हा गेलं. आणि भिरकावला चेंडू परंतु फ्री हिट. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 32. पुढचा चेंडू निर्धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा यशपालचा. अतिरिक्त धाव. पंचांचा निर्णय वाईड. संघांच्या मालकांनी विजय जल्लोष करण्यासाठी व्यासपीठ सोडलं. पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त धाव. नो वाईड दोन्ही. पुन्हा एकदा फ्री हिट.
आणि पुन्हा एकदा चेंडू चौकाराच्या दिशेने खणखणीत चौकार आणि विजयाचा जल्लोष साजरा. नाही नाही, स्टंप काढू नका, स्टंप काढू नका, पुढचा सामना आहे. आता नाहीये सामना आणि विजयाचा जल्लोष